प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, आपण कोणता धर्म पाळावा, आपण कोणत्या देवाला मानावं किंवा मानू नये, आपण कोणत्या संताला मानावं किंवा मानू नये, आपण काय खावं काय खाऊ नये, हे ठरवण्याचा अधिकार सरकारला दिलाय कोणी? सरकारला धर्मामध्ये, कोणत्याही धर्मामध्ये लुडबुड करण्याचा अधिकार दिलाय कोणी? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं. भारतीय संविधानाचे ते निर्माते. बाबासाहेबांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्य दिलं, विवेक स्वातंत्र्य दिलं, आचरण स्वातंत्र्य दिलं की तुम्ही तुमच्या विवेकाला पटेल त्या धर्माचा तुम्ही स्वीकार करू शकता किंवा त्या धर्मात तुम्ही राहू शकता. जो धर्म आम्हाला माणुसकी शिकवत नाही, जर दुर्दैवानं त्या धर्मात आमचा जन्म झाला असेल की जो धर्म जातीभेद करतो, माणसामध्ये नफरत निर्माण करतो, माणसामध्ये भेद निर्माण करतो, अशा धर्मात जर आमचा जन्म झाला असेल आणि आम्ही तो धर्म जर त्यागू पाहत असेल, त्या धर्माला आम्ही लाथ मारू पाहत असेल, तर आम्हाला रोखण्याचा हा प्रयत्न सरकार का म्हणून करतोय? आम्ही कोणत्या धर्मात जावं, कोणत्या धर्मात राहावं हे सरकार हा का ठरवणार? धर्मांतर करण्याआधी सरकारला माहिती द्या, प्रशासनाला माहिती द्या. का? कशाबद्दल? जे काही पाखंडी बुवा वगैरे जे काय आहे, धर्मशुद्धीकरणाच्या नावाखाली जे काही थोतांड त्यांनी चालवलेलं आहे त्याची माहिती तुम्हाला ते देतात का? याच महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही धर्म स्वतंत्र कायदा जो काही अंमलात आणणं लावलाय, त्याच महाराष्ट्रामध्ये काही वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा सुद्धा संमत करण्यात आलेला आहे. मग का रोजच्या रोज हे अंधश्रद्धा पसरवणारे बुवा बाबा जन्माला येत आहेत? अहो, रोजच्या रोज आम्ही ज्या घरामध्ये बसतो त्या घरामध्ये रोजच्या रोज टीव्ही वरून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या टीव्ही मालिका चालू राहतात. विज्ञानवादावरती असणारी मालिका आम्हाला दाखवा एखादी, पण नको ते पाखंड, नको ती अंधश्रद्धा पसरवणाऱ्या मालिका या नेहमी टीव्हीला चालू राहतात. काल्पनिक कथा, अंधश्रद्धा पसरवणाऱ्या कथा आम्हाला टीव्ही वरून रोजच्या रोज दिसतात. त्याच्यावरती का तुम्ही पाबंदी आणत नाही? पण आम्ही कोणता धर्म पाळावा, कोणता पाळू नये हे मात्र सरकार आम्हाला सांगणार. आणि नेमकं ह्याच गोष्टीला वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर यांनी कोर्टामध्ये आव्हान देण्याचं जाहीर केलेलं आहे. मित्रांनो, प्रकाशजी आंबेडकरांच्या भूमिकेच्या पाठोपाठ भीम आर्मी संविधान रक्षक दलानं सुद्धा आपली भूमिका आता जाहीर केलेली आहे. भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे प्रमुख प्रफुल्ल भाऊ शेंडे यांनी थेट राष्ट्रपती महोदयांना पत्र पाठवलंय आणि त्या पत्रामध्ये त्यांनी जाहीरपणे नमूद केलेलं आहे की जो काही हा जो धर्म स्वतंत्र कायदा महाराष्ट्रामध्ये या महायुती सरकारनं अंमलात आणण्याचं काम सुरू केलेलं आहे, त्याला पाबंद घाला, त्याला रोखा. आम्ही कोणत्या धर्मात राहावं, कोणत्या देवा धर्माला मानायचं नाही मानायचं आमचा प्रश्न आहे. थेट सरकार आमच्या जीवनामध्ये का डोकावतंय, आमच्या आयुष्यामध्ये का डोकावतंय? सरकारचं काम आहे जनतेला मूलभूत त्यांच्या सोयी सुविधा देणं, महागाई कमी करणं, त्यांना प्रत्येक गोष्ट, त्यांच्या मूलभूत अधिकार जे आहेत ते त्यांना वेळेवर देणं. त्या गोष्टी सोडून भलत्या गोष्टी सरकार करते. धर्म धर्म धर्म, प्रत्येक गोष्टी धर्म, हे धंदे बंद करा. सरकारचं ते काम नाही. सरकारनं सामंजस्यपणा दाखवावा, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरती त्यांनी गदा आणण्याचं काम करू नये. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला अधिकार दिलेले, त्या अधिकारांवरती गदा आणू नये असं प्रफुल्ल भाऊ शेंडे यांनी त्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. बघूया राष्ट्रपती महोदय काय निर्णय घेतात, महाराष्ट्र शासनाला सद्बुद्धी येते की नाही, लवकरच आपल्याला कळेल. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.